लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नागपूरमध्ये पुढील 5 ते 7 दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता. विदर्भातील उष्ण लाटेने जनजीवन विस्कळीत. वर्धे जिल्ह्याचा पारा 41.1 अंशांवर पोहोचलेला. नागरिकांना आणि शेतकऱ्यांना यावेळेस स्वधतेचा इशाराही देण्यात आलेला आहे. अकोलामध्ये उष्णतेचा कहर कायम असून जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे हा अंदाज. तर नागरिकांना दुपारच्या वेळेस घराबाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात आलंय. भंडाऱ्यामध्ये उष्णतेचा कहर कायम असून आज तब्बल 45 अंश तापमानाची नोंद झालेली आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झालेत. शीतपेयांच्या दुकानांवरती नागरिक मोठी गर्दी करतायत. नागपूरमध्ये उन्हाचा पारा 46 अंशांच्या पार गेलेला आहे. सिग्नलवरती फॉगर लावण्यात आल्यात. फॉगरमुळे सिग्नलवरती थांबणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालाय. या उपक्रमाचं नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे. अहिल्यानगरमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांपर्यंत पोहोचलाय. शेतमजुरांनी त्यामुळे छत्र्यांचा सहारा घेतलाय. शेतात सध्या फळबागांसाठी लागणारे रोपं बांधणीचं काम सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर उद्यापासून 3 दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे. चंद्रपूरचं तापमान 46 अंशांवर गेल्यानं खबरदारीचं आवाहन केलं जात आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झालेले आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन त्यामुळे केलं जात आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळे गावच्या महिलांचा पाण्यासाठी अलगार आहे. रिकामे हंडे घेऊन जिल्हा परिषद कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय. महिलांना दररोज 1 ते 2 किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावं लागतंय. विहिरीमध्ये बुडून 4 बालकांचा मृत्यू झाल्याचाही स्थानिकांनी दावा केलाय. वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढल्यानं प्रकल्पांमधील पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं घट झाली आहे. जिल्ह्यातील 160 प्रकल्पांमधील 72 लघु प्रकल्प कोरडे ठाक आहेत. किनखेडा प्रकल्प कोरडा पडल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. पिंपरी चिंचवडकरांसाठी आता चिंता वाढली आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण साठ्यामध्ये झपाट्यानं घट होतीये. आगामी काळामध्ये पाणी कपातीची शक्यता आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे. ठाण्याच्या शहापूरमधील गुंडे डेहणे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे स्रोत कोरडे पडल्यानं नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. नांदेडमध्ये पोच मपाड या धरणाच्या बॅकवॉटरमुळे बाधित शेतकऱ्यांचा धर्माबाद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. विशेष आर्थिक पॅकेज, धरणग्रस्त प्रमाणपत्र आणि 100% पीक विम्याची आंदोलकांची मागणी आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा धान पिकासह मक्यालाही फटका. अचानक आलेल्या पावसामुळे वाळवण्यासाठी ठेवलेला मका खराब झालाय. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मोठा दिलासा. 153 शेतकऱ्यांसाठी 373 हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीपोटी 66,57,000 रुपयांची मदत मंजूर. ही रक्कम डीबीटीद्वारे खात्यात जमा केली जाणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं बाधित शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा. 373.67 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 66.57 लाख मदत मंजूर. नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप पूर्व मशागतीला वेग. मात्र डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टर बंद पडत असल्याने शेतकरी पुन्हा पारंपरिक बैलांच्या अवताकडे वळले आहेत. शेतकऱ्यांकडून वखरणी आणि नांगरणीची कामं ही आता सुरू झाली आहेत. पुण्याच्या सोमाटणे गावातील शेतकरी गटाकडून सेंद्रिय शेतीकडे महत्त्वाचं पाऊल आहे. मावळ कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं तब्बल 2000 लिटर महादर्शपणी अर्काची निर्मिती करण्यात आली आहे. कीड नियंत्रणासाठी महादर्शपणी अर्काचा वापर केला जातोय. कांदा दर स्थिर ठेवण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व बाजार समित्यांना तातडीचे आदेश आहेत. नाफेड खरेदी केंद्रांची माहिती आहे. दर आणि दर्जा निकषांचे फलक 48 तासात लावण्याचं समोर. जळगावमध्ये कौटुंबिक वाद मिटवण्याच्या बहाण्यानं भोंदू बाबामार्फत 70 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. विनोद भोपे यांच्याकडून MIDC पोलिसात तक्रार आहे. पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मतदार यादीच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे शिक्षकाचं निलंबन. सरस्वती विद्या मंदिरचे शिक्षक आदर्श दुधगवडी यांच्यावर निलंबनाची कारवाई आहे. वालदुनी नदीपात्रावरील अनधिकृत बांधकामांवरून उल्हासनगरमध्ये संघर्ष. अर्धवट कारवाईमुळे पालिका प्रशासनावर
नगरसेवकांचा यावेळेस संताप आहे। उर्वरित बांधकाम तोडा अन्यथा महासभेमध्ये मुद्दा उपस्थित करू, नगरसेवकांचा इशारा आहे। जळगावच्या 40 गावमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आहे। 65 वर्षीय वृद्धानं अत्याचाराचा प्रयत्न केला होता। आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टातून कठोरात कठोर शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। आरोपीच्या घराची तोडफोड केल्यानंतर काही काळ रास्ता रोको देखील करण्यात आला। रायगडच्या गोरेगावमधील एसटी स्टँडचं काम 2 महिन्यांपासून बंद आहे। ठेकेदार अचानक गायब झाल्यामुळे काम रखडलं। विद्यार्थी आणि प्रवाशांमध्ये संताप। नाशिकमध्ये दरोडा टाकून पंजाबला पळालेल्या आंतरराज्य टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे। एक आरोपी माजी सैनिक असल्याचं समोर आलंय। गावठी कट्टा एअरगनचा धाक दाखवत सशस्त्र दरोडा टाकला होता। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। सोन्याच्या दरामध्ये 1000 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 2000 रुपयांची वाढ झाली आहे। सोनं प्रतितोडा 1,62,225 रुपयांवर तर चांदी प्रति किलो 2,78,100 रुपयांवर पोहोचली आहे। मराठा आंदोलनाच्या नावाखाली पांडुरंग तारक आणि संजय कटारे यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा झालाय। बारसकर यांचा गंभीर आरोप आहे। जरांगेंच्या लढ्याचा फायदा त्यांच्या निकटवर्तीयांनी घेतल्याचा आरोप बारसकरांनी केलाय। इचलकरंजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आवाडे आणि हळवणकर गट आमने सामने आलाय। जवाहर नगरमधील खुल्या भूखंडाच्या मुद्द्यावरून नगरसेवक प्रदीप धोत्रे आणि राजू बोंद्रे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय उष्माघाताचे 17 रुग्ण सापडले आहेत तर अनेक वॉर्डमध्ये असलेल्या कूलरमध्ये पाणीच नसल्याचं समोर आलंय। कूलरमध्ये पाणीच नसल्यानं तरुण घामाघूम झाल्याचंही समोर। जालन्यामध्ये पालिका प्रशासनाकडून बेकायदेशीर अतिक्रमणावरती हातोडा। 45 अतिक्रमण केली जमीनदोस्त। शहरातील वामा चौक ते सुभाष चौक दरम्यान पालिका प्रशासनाची कारवाई। नागरिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन। पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरातील वाढत्या अतिक्रमणांवरती नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई आहे। मंदिर परिसरातील रस्ते मोकळे झाल्यानंतर भाविकांकडून समाधान व्यक्त। व्हीआयपी गेट ते संत नामदेव पायरी दरम्यानच्या हातगाड्या आणि रस्त्यावरील दुकानं हटवण्यात आली। इचलकरंजीमध्ये खर्चीवाले यंत्रमाग धारकांचं मजुरी वाढवण्यासाठी आंदोलन तीव्र झालेलं आहे। बैठकीमध्ये ठोस निर्णय न झाल्यानं आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत। आमदारांविरोधात घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रश्न मांडण्याचा इशाराही दिलेला आहे। नाशिकच्या लासलगावमध्ये डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहन चालकांची पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली आहे। शेती मशागतीच्या कामांमुळे मागणी वाढल्यानं ट्रॅक्टर आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। हिंगोली जिल्ह्यामध्ये खते, डिझेल आणि बियाण्यांच्या समस्यांवरून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। वारंगा फाट्यावरती रास्ता रोको आंदोलन करत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचं शासनाला निवेदनही देण्यात आलंय। बुलढाणामध्ये डिझेलसाठी ट्रॅक्टर चालक शेतकरी आक्रमक झाल्यात। संतप्त वाहन चालकांकडून पुणे नागपूर मार्गावरती रास्ता रोको करण्यात आला। आंदोलनामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली आहे। जालन्याच्या भोकरदनमधील सिल्लोड रोडवरील पंपावर नागरिकांची गर्दी झाली आहे। दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह ट्रॅक्टरच्या पंपावरती मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। कॅन घेऊन शेतकऱ्यांची पेट्रोल डिझेल घेण्यासाठी पंपावर गर्दी झाली आहे। डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची कामं खोळंबलेली आहेत। जळगावच्या धरणगावमध्ये पेट्रोल पंप चालकांकडून पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची पंगत इथं करण्यात आली आहे। पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यानं डिझेल घेण्यासाठी मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंप चालकाने माणुसकी दाखवली आहे। धाराशिवच्या ग्रामीण भागात पेट्रोल डिझेल तुटवड्यामुळे नागरिक आणि शेतकरी हतबल झालेत। भूम तालुक्यात अनेक पंपावरती डिझेल संपल्यानं शेतातील मशागतीची कामं ठप्प झाली आहेत। कॅन घेऊन इंधनासाठी शेतकऱ्यांच्या पंपावर रांगा लागल्यात। धाराशिवच्या ग्रामीण भागामध्ये डिझेल पेट्रोलच्या तुटवड्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हतबल झालेत। शेतकरी कॅन घेऊन डिझेल पंपावरती दाखल झालेले आहेत। पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतातील मशागतीची कामं थांबलेली आहेत। वाशिममध्ये 7व्या दिवशीही डिझेल टंचाई कायम असल्यानं शेतकरी हैराण झालेत। 44 अंश तापमानात देखील शेतकरी कॅन घेऊन पेट्रोल पंपाबाहेर रांगा लावत असल्याचं चित्र आहे। लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या उषा किरण पंपावरती पेट्रोल संपलं। पंप बॅरिगेट लावून बंद करण्यात आला। डेपोमधूनच पुरवठा सुरळीत होत नसल्यानं पेट्रोलचा तुटवडा असल्याची माहिती आहे। जळगावच्या जामनेरमध्ये इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केली। लहान मुलंही डिझेल घेण्यासाठी रांगेत उभी असल्याचं चित्र आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतरही पेट्रोल पंपावर मोठी गर्दी कायम आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम कडून अनोखं आंदोलन करण्यात आलंय। पंतप्रधान मोदींच्या व्हायरल मेलोडी चॉकलेट व्हिडिओच्या निषेधार्थ बाबा पेट्रोल पंपावरती नागरिकांना चॉकलेट वाटप
करत या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। इंधन दरवाढीवरून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। बुलढाण्याच्या चिखलीतील मुख्य बाजारपेठ परिसरातील पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा लागल्यात। इंधन तुटवड्यामुळे वाहन चालकांनी मुक्कामी राहून रात्र काढली आहे। आजही पेट्रोल पंपावरती 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या। लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.